श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे, तर पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आपल्या स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या काळजीचे दिवस संपत आलेले आहेत आणि तू कशाला एवढी काळजी करतोस? आम्ही आहोत नेहमी तुझ्याबरोबर. आम्ही सगळे काही पाहून घेतो. स्वतःला एवढा त्रास करून घेत जाऊ नकोस. तू माझं बाळ आहेस. मग ही तुझी आई तुझ्याबरोबर असताना मी तुला कधी हरू देईल का? तुला त्रास मी कसे काय होऊ देणार? त्यामुळे तुझी काळजी तू आमच्या चरणांवर सोडून दे आणि तू निश्चिंत राहा. ज्या वेळेस गोष्टी तुमच्या हातात नसतात, सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत असतील, तर अशा वेळेस फक्त थोडे शांत राहा, संयम ठेवा. शांत राहणे ही देखील एक कला आहे. शांत राहणे ज्याला जमले त्याला कोणतीही लढाई जिंकणे अवघड नसते. विचार हे गढूळ पाण्याप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे पाण्यातील गाळ वर आल्यावर सगळे अस्ताव्यस्त होत असते, पाणी पूर्णपणे गढूळ होऊन जाते. त्या पाण्यामध्ये तुमचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. पण ज्या वेळेस तेच पाणी शांत होते, त्या पाण्यातील गाळ खाली जाऊन बसतो, तेव्हा सगळे स्पष्ट दिसायला लागते. तुमचे प्रतिबिंबही त्या पाण्यात स्पष्ट दिसू लागते. अगदी त्याचप्रमाणे विचारांचा गाळ उठला की त्यावेळेस स्पष्ट काहीच दिसत नाही. काय करावे ते कळत नाही, सुचत नाही. त्यामुळे यावेळेस एकच उपाय करायचा, फक्त शांत राहायचे. कोणताही विचार करायचा नाही. डोळे मिटून फक्त शांत राहा. असे केल्यावर तो विचारांचा गाळ तळाशी बसतो आणि मग तुम्हाला स्पष्ट दिसू लागतो. तुमच्या समस्येवर, तुमच्या प्रश्नांवर तुम्हाला उत्तर भेटून जाते. त्यामुळे बाळा, शांत राहणे ही एक खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठा चमत्कार आहे. जो संयम ठेवायला शिकतो त्याला कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. त्यामुळे बाळा, तुझे मन ज्या वेळेस अस्वस्थ असेल तेव्हा आमचे स्मरण कर. आम्ही तुला मार्ग नक्कीच दाखवू. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जर खात्री आहे की तू जे काम करत आहेस ते योग्य आहे, बरोबर आहे, तर त्यावेळेस लोकांचा विचार करू नकोस. स्वतःच्या मनाचे ऐक. लोक ही 4 दिवस हसतात, नावे ठेवतात, पण थोड्या दिवसातच ते सर्व विसरून देखील जातात. ज्या वेळेस तू तुझ्या कामात यश मिळवशील तेव्हा हीच हसणारी लोक तुझी प्रशंसा करतील. बाळा, स्वतःवर नेहमी विश्वास ठेव. तुझ्या स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. कधीकधी परिस्थितीमुळे तू हताश होतोस. तुला हरल्यासारखे वाटणे हे स्वाभाविक आहे, पण त्या हताशपणाला जास्त वेळ जवळ बाळगू नकोस. पुन्हा स्वतःवर विश्वास ठेव आणि उठ. डोळ्यात नवीन उमेद, नवीन स्वप्न भर आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करायला चालू कर. हरणे, जिंकणे, उठणे, पडणे
हे तर नेहमी चालूच राहणार आहे. पण जो हारून पडल्यावर पुन्हा जिद्दीने उठून पुन्हा जिद्दीने चालतो त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. बाळा, तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास नेहमी असाच कायम ठेव. तुझा हाच स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास तुला तुझ्या प्रत्येक कामात, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझ्यासाठी वाट मोकळी करत जाईल आणि आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर असेल. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.